परमवीर सिंग, सचिन वाझे, प्रदीप शर्मा ही जी मंडळी आहेत, ही या ज्या व्यक्ती आहेत त्या अत्यंत महत्वाच्या व्यक्ती आहेत. प्रशासकीय सेवेतील पोलीस अधिकारी म्हणून ते काम करत होते. पण त्यांच्यावर आता एक संशयाची सुई फिरते की हे नेमकं काय करत होते. लोकांच्या रक्षणासाठी ज्या संविधानाने त्यांना अधिकार दिले होते ते त्याच अधिकाराचा वापर करून ते स्वार्थासाठी काम करत होते का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते चर्चेला येतात. आज NIA ने आपलं चार्जशीट जे आहे ते दाखल केल्याच्या बातम्या येत आहेत आणि या बातम्यांमध्ये परमवीर सिंग यांचं नाव येत आहे. सचिन वाझे यांनी कशा प्रकारे प्रदीप शर्मा यांच्याशी संपर्क केला, प्रदीप शर्माने आणखी संतोष माने यांच्याशी कसा संपर्क केला, मनसुख हिरेंची हत्या कशी झाली, या संदर्भातला सर्व खुलासा जो आहे तो आरोप पत्रात करण्यात आला. आता हा खटला चालेल आणि खटला चालू झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुनावणी होतील. पण आणखी या चार्जशीट मध्ये एक महत्वाचे की परमवीर सिंग माजी मुंबई पोलीस आयुक्त यांनी अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप केले होते ते आरोप 100 कोटी कलेक्ट करण्याचे जे होते त्या संदर्भात चर्चा सुरू असताना आता परमवीर सिंग यांचाही या सगळ्या प्रकरणामध्ये रोल होता असंही NIAच्या आरोपपत्रात म्हटलं. मी चर्चा करणार आहे की परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यापूर्वी स्वतःची जी भूमिका आहे ती तपासली होती का, ते केंद्राकडे गेले होते, ते तपासून गेले होते का. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे जर स्वच्छ असेल तर तुम्ही दुसऱ्यावर आरोप करू शकता, पण स्वतः जर दुसऱ्या तांदळासारखे नसाल तर कदाचित इतरांवर आरोप करताना म्हणजे स्वतःचं घर काचेचं असेल तर दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये असं म्हटलं जातं. असं एक समाजात एक म्हण आहे. याचं कारण असं आहे की नैतिकता ही कायमस्वरूपी जिवंत राहते, ती कधी ना कधी बाहेर येते आणि त्यातलं सत्यही बाहेर येतं. मी चर्चा करणार आहे की या सगळ्यांचा मास्टर माइंड कोण आहे. या चर्चेत सहभागी होतात सूरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धम्मपाल मेश्राम, भाजपचे प्रवक्ते धनराज बंजारी, माजी पोलीस अधिकारी जयंत पाईनकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक या चर्चेत सहभागी होतात. मी सर्वात आधी सूरज चव्हाण यांच्याकडे असतो. सूरजजी, सगळा जो दिशा निर्देश होता परमवीर सिंग यांचा तो अनिल देशमुख यांच्यावर होता की 100 कोटीचं कलेक्शन करायला लावलं आणि सगळी यंत्रणा जी आहे ती कामाला लावली होती. आज NIA मध्ये परमवीर सिंग यांचंही नाव आलंय. 5 लाख रुपये त्यांनी सुद्धा लाच दिल्याची माहिती आहे. काय नेमकी प्रतिक्रिया, काय तुमची प्रतिक्रिया आहे? खर तर NIA सारख्या यंत्रणा असतील, CBI सारख्या असतील, ED सारख्या यंत्रणा असतील, या यंत्रणा केंद्र सरकारकडनं सातत्यानं आपल्या विरोधी पक्षांना संपवण्यासाठी त्याचा वापर केला जातोय. आणि परमवीर सिंग सारखे अधिकारी जे दुसऱ्यावर आरोप करत होते, आणि खरं तर आरोप काय होता की आम्हाला 100 कोटीचं टार्गेट दिलं, हे सचिन वाझेंनी सांगितलं होतं. एक गृहमंत्री राहिलेली व्यक्ती API सारख्या व्यक्तीला बोलून टार्गेट देईल का, हा प्रश्न होता. आणि कुठल्याही नाही एखाद्या गोष्टीवरती आपण आरोप करत असतो त्याच्या कानून सबूत मागता आहे, अशा पद्धतीची जी मन आहे त्या म्हणीप्रमाणे आपण कायद्या पुढे आपली ज्यावेळेस आपण एखादी कंप्लेंट करू त्या कंप्लेंटच्या बाजूला आपली एक काहीतरी सबूत असला पाहिजे. तर ज्यावेळेस परमवीर सिंगांनी आरोप केले होते अनिल देशमुखांनी, आजही अनिल देशमुख साहेबांवरती आरोप हे फक्त आणि फक्त IQ गोष्टीवरचे आरोप आहेत. पण एकही सढळ पुरावा हा पोलीस यंत्रणाकडे नाहीये, ED कडे नाहीये. फक्त राजकीय सूडबुद्धीनं ह्या यंत्रणेचा गैरवापर हे सातत्याने केंद्राकडे केला जातो. आणि त्याचे अनेक उदाहरणं आहेत. NIA सारखी यंत्रणा ज्या वेळेस हे काही अंबानीच्या घराच्या बाजूला जेलिटिन सापडलं, जेलिटिनच्या नंतर NIA ने एंट्री मारली. वाझे प्रकरणामध्ये हे NIA सारखी यंत्रणा आली. यंत्रणा आल्याच्या नंतर आज घडीला कुठलाही व्यक्ती सांगू शकत नाही की तपास कुठल्या स्टेजवर आहे. पहिले 2-3 दिवस आम्हाला थोडस जाणवलं, मर्सिडीज सापडली, हे झालं ते झालं, पण त्याच्या पुढे जाऊन जेलिटिन कोणी ठेवल्या, त्याला ठेवायला कुणी लावलं, त्याच्या मास्टर माइंड कोण होता, अद्यापही कुठल्याही यंत्रणेला ते सापडलेलं नाहीये. भारतीय जनता पार्टी ज्या वेळी अडचणीत येते त्यावेळेस महाराष्ट्र सरकारच्या अधीन असलेल्या यंत्रणा त्या यंत्रणेचं कंट्रोल काढून घेऊन ते कंट्रोल आपल्याकडे ठेवण्याचं काम करते. आता उत्तम उदाहरण म्हणजे भीमा कोरेगावचं प्रकरण होतं. भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये हे प्रकरण कुठंतरी तत्कालीन सूरजजी, आपण भीमा कोरेगावचं ठीक आहे, आपण तुम्ही एक उदाहरण दिलं, यंत्रणेचा गैरवापर कशा पद्धतीने होतो त्याचं एक उदाहरण. यंत्रणेचा गैरवापर केला, आता परमवीर सिंग यांचंही नाव आलंय असं तुमचं म्हणणं आहे.
हो. म्हणजे केंद्र सरकारने सगळा गैरवापर केला असा तुमचा रोख आहे. खरं तर धनराज वंजारी यांच्याकडून मला प्रतिक्रिया हवी आहे, पण मी नंतर येतो तुमच्याकडे. धम्मपालजी, आता परमबीर सिंग यांना केंद्र सरकारचं बळ आहे का, अप्रत्यक्षरित्या त्यांना बळ आहे? दुसरं, परमबीर सिंग यांचंच नाव आता इथे येतंय, नाही तुमचीच केंद्र सरकारची यंत्रणा आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे परमबीर सिंग यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर, राज्य सरकारच्या मंत्र्यांना टार्गेट करण्याचं काम केलं जात होतं असं स्पष्ट होतं की आरोपपत्रावरून? विलासजी, खर तर आरोपपत्रात नेमकं काय आहे ते सर्वविदित आहे आणि हळूहळू पुन्हा जसं जसं साक्षी पुरावा प्रकरण येईल तेव्हा ते सगळं पुढे येईल. प्रश्न राहिला परमबीर सिंगाच्या संदर्भात, आपण म्हणलं हा चौकशीचा प्रकार आहे आणि चौकशीचा भाग आहे. जेव्हापर्यंत कोणत्याही गोष्टी साक्षी पुराव्यावर येणार नाही आणि नेमका आरोपी सिद्ध होणार नाही तोपर्यंत कोण आरोपी असं आम्ही म्हणणार नाही, किंवा मी स्वतः देखील म्हणणार नाही, त्या मताचा नक्की नाही. जर समजा तुम्ही वजेच्या संदर्भातल्या गोष्टी म्हणता आणि जसं आता सूरजजी म्हणाले की कानून सबूत मागता आहे, तर सबूत काय नाही आहेत. अनेक बार मालकांचे स्टेटमेंट्स एनआयएने घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये कबूल केल्या गेलेलं आहे. वजेंचं स्वतःचं स्टेटमेंट आहे की 4.7 करोड रुपये. वजे कोण आहे? वजे काय देव माणूस आहे त्याच्या स्टेटमेंटला महत्व द्यायला? असं नाही. कुठल्या बार मालकाचं स्टेटमेंट आहे? असं चुकीची माहिती माध्यमासमोर पसरवू नका. काय अनिल देशमुख साहेब बार मालकाकडे गेले होते? चुकीची माहिती माध्यमासमोर नाही द्यायची. चुकीची माहिती माध्यमासमोर नाही द्यायची. काय समजून घ्यायला विषय, जर तुम्ही विषयांतर नका करू ना. चुकीची माहिती माध्यमाला का देतात? अनिल देशमुख साहेबांनी बार मालकाला टार्गेट दिलं होतं, सचिन वाजेला टार्गेट दिलं होतं. आणि वाजे कोण देव माणूस आहे त्याच्या स्टेटमेंटवर लक्ष ठेवायला? नाही, पण धम्मपालजी, नाही, दोन गोष्टी. धम्मपालजी, जर तुम्ही म्हणताय की परमबीर सिंग यांच्या संदर्भात नेमकं काय आहे त्याची चौकशी होईल, पण तुम्ही आरोप करताना सचिन वाजे हे काय म्हणतायत याची काही, म्हणजे तुम्ही आरोप, माझा प्रश्न असा आहे की केंद्र सरकारचं पाठबळ घेऊन भाजपने, महाराष्ट्रातील भाजपने सुशांत सिंग असेल, परमबीर सिंग असेल, सचिन वाजे प्रकरण असेल, कंगना रणावत प्रकरण असेल, या सगळ्या यंत्रणांचा वापर त्यांच्यासाठी केला होता या सगळ्या प्रकरणावर, आणि महाविकास आघाडीला टार्गेट केलं होतं, मंत्र्यांना टार्गेट केलं होतं. तुम्ही आता म्हणताय की का परमबीर सिंग यांच्यावर जे काय आरोप आहे त्याची चौकशी होईल, हे असं कसं दुटप्पी कसं होऊ शकतं? धम्मपालजी, धम्मपाल मेश्राम यांच्याशी संपर्क कुठला, पण मी धनंजय वंजारी यांच्याकडे जाईल आणि मी धम्मपाल मेश्राम या चर्चेत पुन्हा सहभागी होतील तर मी त्यांना हा प्रश्न विचारेल. धनराजजी, काय प्रतिक्रिया आहे? आता सचिन वाजे प्रकरण तुम्हाला माहिती आहे, प्रदीप शर्मा काय करत होते हे तुम्हाला माहिती आहे, परमबीर सिंग काय करत होते हे तुम्हाला माहिती आहे. एनआयच्या चार्जशीट मध्ये परमबीर सिंग यांचंही नाव आलंय, त्यांनी पैसे दिले होते 5 लाख रुपये हे सगळ्या प्रकरणामध्ये, म्हणजे मनसुख हिरेन प्रकरण असेल. काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, हे अति जास्त गंभीर आहे. ते बार मालकाला पैसे मागितले बिगितले त्याही पेक्षा हे फार गंभीर प्रकरण आहे. परमबीर सिंगांनी जे 5 लाख रुपये देण्याचं सांगितलं होतं त्याचं टेपिंग, रेकॉर्डिंग आणि सीडीआर ट्रॅकिंग लोकेशन सकट जो सायबर फोरेन्सिकचा पुरावा आज उपलब्ध आहे, तो त्या दोषारोप पत्रामधून जो निष्पन्न होतो तो असा गंभीर आहे की तो एक ईमेल आहे त्यांना आलेला, आणि तो ईमेल त्या एक्सप्लोजिव्ह कांड्याच्या संबंधातला आहे. या ईमेल बद्दल तिहार जेलचं कनेक्शन निघालेलं आहे, आणि पाकिस्तानमध्ये राहणारा एक दहशतवादी जो पुलवामाच्या अटॅक मध्ये वॉन्टेड आहे, त्या दहशतवाद्याचं सुद्धा कनेक्शन आहे. हे चार्जशीट एक सुरुवातीचं ओरिजिनल चार्जशीट आहे. सप्लिमेंटरी चार्जशीट 173 सीआरपीसी अन्वये याच्यामध्ये परत दाखल होईल, याच्यात अजिबात मला शंका नाही. माझ्यासाठी एक महत्वाची बाब अशी आहे की असे परमबीर सिंग हे ज्यावेळी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चालू होत्या आणि त्यावेळी यांचं नावही त्याच्यात येत होतं, तेव्हा ते कोर्टामध्ये उपलब्ध होते, इकडे तिकडे जात होते, फेऱ्या मारत होते, तेव्हा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला कोणी हात बांधले होते त्याला अटक करू नका म्हणून. आज तो भारताबाहेर पळून गेलेला आहे आणि तुम्ही लुकआउट नोटीस ठेवता. हा आळीमिळी गुप्तचिळी हा प्रकार तिन्ही राजकीय पक्षांनी चालवलेले आहे. बीजेपी सुद्धा अजिबात धुतल्या तांदळाची नाही. परमबीरचा वापर कसा करून घ्यायचा एवढंच त्यांना राजकीय दृष्ट्या माहित आहे.
पण जनता भिमुख महत्वाची गंभीर बाब की दहशतवादी हल्ला या देशावर कट निर्माण झाला होता 26/11 सारखा, तो मध्येच अबॉर्ट झाला. पण त्याच्याबद्दल कोणी माईचा लाल आज बोलायला तयार नाही. परमबीर सिंग हा देशाबाहेर का पळाला, त्याला अटक का होऊ शकली नाही? हे जे स्टेटमेंट आहे प्रदीप शर्माचं, हे स्टेटमेंट महाराज एप्रिल मध्ये आलेलं आहे. या एप्रिलच्या स्टेटमेंटच्या भरोशावरती तुम्ही ते मनसुखच्या मृत्यू म्हणजे ते खुनाचं प्रकरण असून सुद्धा ते गांभीर्याने घेतलं नाही. दहशतवादी हल्ल्याचा कट ते तुम्ही गांभीर्याने घेतलं नाही. भिवंडीला सापडलेले जिवंत डिटोनेटर आणि युरेनियम सापडलेलं आहे. ही 2.5 महिन्याच्या कालावधीत घडलेली घटना आहे आणि त्याच्यात परमबीर सिंग जर इन्व्हॉल्व नसतील तर एक सवाल जनतेच्या मनात आहे की मग त्यावेळी परमबीर सिंग भारताबाहेर का पळाले, कशासाठी पळाले आणि कोणी पळवून लावला? त्याला पळवून लावण्यामध्ये राष्ट्रवादी आणि बीजेपी तुम्ही दोघेही सामील आहात, माझा आरोप आहे तुमच्यावर. ठीक आहे. जयंत, मी थोडासा धम्मपाल यांच्याकडे जाऊन होतो कारण ते डिस्कनेक्ट झाले होते. धम्मपालजी, प्रश्न असा आहे, मी पुन्हा जो प्रश्न तुम्हाला मी सांगतो. केंद्र सरकारच्या यंत्रणेचा वापर करून परमबीर सिंग यांचा वापर भाजपने केला असा थेट आरोप जो आहे तो शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस करते आणि ते चार्जशीट मध्ये आता सिद्धही होते. वंजारी साहेब ते म्हटले की या सगळ्या ईमेलचा आणि या सगळ्या याच्यामध्ये परमबीर सिंग यांचाही हात होता. काय प्रतिक्रिया आहे? परमबीर सिंग काही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नाहीये, सगळ्यात पहिले समजून घ्या. आणि जी काही चौकशी आहे, जर समजा तुमचा आरोप असा आहे की एनआयए ची चौकशी भाजपाची आहे तर तेही समजण्याचं काही कारण नाहीये. मूळ मुद्दा असा आहे, अनिल देशमुखांच्या पासून सुरू होतो, सचिन वाझेंच्या पासून सुरू होतो, 100 करोड रुपयांच्या वसुलीपासून सुरू होतो. ते हायकोर्टात जातात, हायकोर्ट चौकशीसाठी सांगतं आणि मग चौकशीतून या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतात. एक लक्षात ठेवा, तुमचा जर आरोप करण्याचा भाग असेल पॉलिटिकल तर तुम्ही स्वतंत्र आहात, त्याबद्दल मी काहीही म्हणणार नाही. पण जर सत्य समजण्याचा प्रयत्न केला असाल तर ही जी चौकशी आहे ती माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू आहे आणि जे काही चौकशीत निष्पन्न होईल, परमबीर सिंग जर आरोपी असतील तर भारतीय जनता पक्ष त्यांचं रक्षण करण्याचं किंवा पाठबळ देण्याचं काही कारण नाही. मग पळाला कसा परमबीर सिंग, कसा पळाला? नाही, धनराज वंजारी साहेब ऐका, भारतीय जनता पक्षाला कोणाच्याही खांद्यावर बंदूक ठेवण्याची गरज नाहीये. अहो, मी काय म्हणतो, आपलं इमिग्रेशन केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, परदेश त्याच्या अखत्यारीत त्याचा पासपोर्ट आहे, परदेश खाता आपल्याकडे आहे. केंद्र सरकार झोपलं होतं का? परमबीर सिंग का पळाला? एक लक्षात घ्या, प्रशासकीय लूपहोल्स असू शकतात, हे लक्षात घ्या. तुम्ही प्रशासनात होतात, प्रशासनाचा गाढा अनुभव बोलतो. मी प्रशासनात होतो मेश्रामजी, तुमचा आदर राखून बोलतो. मी प्रशासनात होतो म्हणूनच हे बोलतो. मी पक्ष म्हणून त्यात काही हात आहे तुम्ही म्हणता काय? हो, त्याशिवाय शक्यच नाही. सगळ्या यंत्रणा तुम्ही खिळखिळ्या केल्या राजकीय पक्षांनी, केंद्राने केल्या, राष्ट्रवादीने राज्यातल्या केल्या. अहो, केंद्रातल्या यंत्रणा तुम्ही खिळखिळ्या केल्या, राज्यातल्या यंत्रणा राष्ट्रवादीने खिळखिळ्या केल्या, तेव्हाच तो पळाला ना. हे बघा, तुम्ही स्वतः त्या यंत्रणांचे प्रतिनिधी आहात, होतात. अहो, तुम्ही काय मला सांगणार? यंत्रणाचा प्रतिनिधी होतो म्हणजे माझी प्रज्ञा विकली का? बाबासाहेबांनी मला घटनेमध्ये व्यक्त होण्याचा अधिकार दिला, तो नाही आहे का? अरे, यंत्रणाचा पाईक होतो म्हणूनच डंक्याच्या चोटवर बोलतो ना मेश्रामजी, ऐकून घ्या ना, म्हणूनच बोलतो मी. नाही, तुमचा सन्मानच आहे. तुम्ही जे कोणी प्रशासनात डंक्यावरच्या चोटवर काम करतात त्यांचा सगळ्यांचा आदर आम्ही करतो आणि आम्हीच काय या देशातली जगातली देखील जनता करेल. तुमचं स्वागतच आहे. पण लक्षात ठेवा, प्रशासकीय यंत्रणा खिडखिडी करण्याचं काम कोण केलं की नाही केलं, आज जे काही सुरू आहे, मला सांगा, अनिल देशमुख देखील निवड चौकशीला देखील सामोरं जाऊ शकत नाही का? अशी स्थिती निर्माण होते आणि त्याबद्दल आपलं सरकार, राज्यातलं सरकार, तुमच्यासारखे सगळे सज्जन लोक का बोलत नाहीत? चौकशांना ठीक आहे, अनिल देशमुख चौकशीला का सामोरं येत नाही? ठीक आहे, धम्मपालजी, वंजारी साहेब, मी येतो तुमच्याकडे, मी पुन्हा येतो तुमच्याकडे. मी येतो पुन्हा तुमच्याकडे, पण मी सूरज चव्हाण यांच्याकडे हा प्रश्न विचारणार आहे. जयंत, तुम्ही ऐकलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप ही सगळी आळीमिळी गुपचूप गेली आहे असं वंजारी यांचं म्हणणं आहे. ते अत्यंत वरिष्ठ पदावर काम करते. हे सगळं होत असताना पॉलिटिकल लोकांची अडचण झाली आहे. जयंत, म्हणजे आता नेमकं कुणाला वाचवायचं? सगळ्यांचे हात आता दगडाखाली आहेत.
असं काही अगदी बरोबर आहे. सर्वांचेच हात मला विचारलाय ना प्रश्न? हो, जयंत बोला, सूरजला जयंत बोला. विचारलाय? हा, नाही, बरं, सूरज ठीक आहे. मग जयंत जयंत असं बोला. मी हे सूरज येतो तुमच्याकडे. मग अगदी बरोबर आहे. सर्वांचेच हात अगदी दगडाखाली आहेत. यात काहीही तुमच्या शब्दात एकही गैर नाही. याचं कारण एक तर पहिली गोष्ट, आपल्या पक्षाचं राज्य ज्या ज्या राज्यात नाही त्या त्या राज्यातल्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे एखादे जणू काही विंग आहे या स्टाईलनी सीबीआय, ईडी किंवा तत्सम लावायचे, आरोप करायचे, ही सिरीज देशभर सुरू आहे. याला ते भाजपचे प्रवक्ते नाकारतील, परंतु हे सर्वस्वी सगळीकडे सुरू आहे. ही एक नाही, मेश्रामजी अगदी हो की नाही, नाकारता की नाही नाकारता? नाही, नंतर तुमच्याकडे त्यांनी उदाहरण सांगून द्यावं ना, उदाहरण सांगायचं. जयंत उदाहरण द्या. आरोप करण्यापेक्षा जयंत उदाहरण द्या. चला ठीक आहे, धम्मपाल तुम्ही उदाहरण घेतो. मी घेतो उदाहरण घेतो जयंत मानकर यांच्याकडे. मला एक सांगा, अगदी तुमच्या कोणीही सध्याचा राजकारणी जो भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे त्याच्या विरुद्धची ईडीची फाईल एकदम उघडली जाते. अहो, टॉपमोस्ट म्हणजे स्वतः शरद पवारांना ईडीची नोटीस गेलेली होती, इथपासून तर अनिल देशमुखांच्या पर्यंत. आता हो, मी तुमच्या मध्ये एवढा एकही बोललेलो नाही, जरा थांबा ना, नाहीतर मग मी प्रत्येक वेळेला. तर असं आहे, खुद्द शरद पवारांना नोटीस गेलेली होती. तुम्हाला सांगू का, हे ईडी याचा शब्द सरळ शब्दात मराठीमध्ये येडी वगैरे इथपर्यंत नेऊन कशाला मी माझ्याकडून नावं वदवून घेतो. त्यातलं एकच प्रॉमिनंट नाव मी तुम्हाला सध्या सांगतो, सरळ अनिल देशमुखांच्या ना. आता मला एक सांगा, अगदी एक चांगला प्रश्न वंजारींनी सुद्धा विचारला, फक्त मी थोडस त्या डिटेल बोलतो. त्यांनी सांगितलं की अहो, हा ऑफिसर इथे बसलेला होतो. मला एक सांगा, जी माणसं तुमच्या बरोबर असेंब्लीत येतात, तुमच्या बरोबर असेंब्लीत बसतात, ते ऑफिसर असतात, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर सारख्या त्या अतिशय साध्या लेवलचे असतात. मला एक सांगा, अचानक असं काय घडू शकतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, मी फार कॉशियसली बोलत आहे, मला कल्पना आहे कदाचित कोणाला काय आवडेल किंवा आवडणार नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे, आणि विलास मी चुकत असेल तर मला रेक्टिफाय करा, कारण तुम्ही सुद्धा असेंब्ली कव्हर करता, सचिन वाझेंचा डिफेन्स माझ्या दृष्टीने सामनाच्या अग्रलेखात सुद्धा झालेला आहे. आणि स्वतः उद्धव ठाकरेंनी सुद्धा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये तिथेही डिपेंड केलं होतं त्यांनी. आता मला एक सांगा, म्हणून हे सर्वांचेच हात विचित्र आहेत सगळ्यांचे. अगदी हे मला वाक्य अगदी पहिल्या मग जयंत मला सांगा, परमबीर सिंग यांना ती डेअरिंग आली कुठून? एखाद्या गृहमंत्र्यावर आरोप करण्याची डेअरिंग आली कुठून? शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. अगदी साधं राजकारण आहे याच्यामध्ये. आपल्याला आपण एक्सपोज होतो आहे, मग ते काय ती म्हण आहे ना, आपण मरण्यापेक्षा आपल्याला आता वाचवणार कोण आहे, तर केंद्र सरकार. त्यांच्या मागे लपा आणि वाचा. अगदी याच्या पलीकडे काहीही नाहीये. मला तुम्ही एक सांगा, एक असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर या लेव्हलचे ऑफिसर करता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत डिफेंड करण्याची गरज काय? हा प्रश्न मी तेव्हाही आर्टिकल्स मध्ये लिहिलेला आहे, तेव्हाही आपल्यासारख्यांच्या चॅनलवर मी हा मुद्दा तेव्हाही मांडलाय आणि आजही आपल्याला मांडतो की हे खरंच योग्य नाहीये. सामनाने अग्रलेख लिहावा इतका सचिन वाझे केव्हा मोठा झाला, हा प्रश्न आहे. धनराज वंजारी, आपण हे सुद्धा लक्षात ठेवा, कारण हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आता याच्यात अनेक कंगोर येतात, याच्यामधला एक कंगोरा हा आहे की अगदी एका वाक्यात सांगतो, जसं रश्मी शुक्लाचं लिंकिंग आपल्याला नेहमी प्रो बीजेपी वाटतं, तसं आता गरजेनुसार स्वतःची कातडी वाचवण्याकरता परमबीर यांनी भारतीय जनता पार्टीचा आसरा घेतलेला आहे, असं एक सर्व विदित आहे. याला एक राजकीय रंग येतो. आता मला एक सांगा, आता जर का तो ANI ला वगैरे नवीन काहीतरी सापडतं, मग राज्य सरकारकडनं अजून नवीन काही सापडतं, मग एक प्रकारे केंद्र आणि राज्याची, केंद्राची यंत्रणा वेगळी, राज्याची यंत्रणा वेगळी, या दोघांचा संघर्ष सुरू आहे का? मग याच्यामध्ये वाद सुरू होईल का?
हा प्रश्न आहे. शेवटी आपण एक देश नाहीयेत का, एक कायदा नाहीये का? मग बाबासाहेब बिलकुल. आंबेडकरांचा जो रेफरन्स दिला त्या कायद्यानुसार वागायचं की राज्याचा कायदा वेगळा आणि केंद्राचा कायदा वेगळा असं वागायचं? याच्यामध्ये रॅशनॅलिटी. परमवीर सिंग याला केंद्राचा आशीर्वाद आहे असं तुम्हाला अप्रत्यक्षरित्या म्हणायचं. ठीक आहे. मी सूरज तुमच्याकडे येतो हा प्रश्न घेऊन की रमोपाल मेश्राम म्हणाले की अनिल देशमुख जे आहेत ते वनवन का करतात, ते हाताला काय येत नाही. नाही, पहिलं तर त्यांनी 2 प्रश्न उपस्थित केले होते, त्याचं मी उत्तर देतो आणि मग आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. त्यांनी सांगितले होते की ही चौकशी उच्च न्यायालयाच्या आदेशाने चालू आहे. त्यांच्या माहितीसाठी सांगतो की उच्च न्यायालय सुद्धा येऊन जनतेसमोर दाद मागत होतं की आमच्यावरती एक अदृश्य शक्ती एक दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि उच्च न्यायालयातले काही न्यायाधीश रिटायर झाले की त्यांना राज्यसभेचं बक्षीस सुद्धा या सरकारच्या काळामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे नुसतं यंत्रणाच नाही तर न्यायालय सुद्धा कसं कंट्रोल करावं किंवा न्यायालयावर सुद्धा कशा पद्धतीनं आपलं प्रेशर बनवायचं हे भारतीय जनता पार्टी. त्याच्यानंतर सांगतो, अजून एक त्यांनी बोलले होते की परमवीर सिंग हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नाहीत, पण परमवीर सिंग हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचे व्याही आहेत हे ते सांगायला विसरलेले आहेत. परमवीर सिंग आणि भारतीय जनता पार्टीचं कनेक्शन आहे का, तर 100% आहे. आणि अनिल देशमुख साहेबांनी स्वतः पत्रक काढून सांगितलेलं आहे की मी ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार आहे. मी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेच्या नंतर मी स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी सामोरे जाणार आहे. बिलकुल. लपून वगैरे फिरण्याची काहीच गरज नाही. हा, पण तारीख जो सुरू आहे ना ईडीची, जामायला उचलतायत, नंतर सीएला उचलतायत. सूरजजी, लोकांना प्रश्न पडेल. म्हणजे मला तर असं नाही सूरजजी, मला तर असं वाटतं की शरद पवारला एक छोटी नोटीस आली, ते म्हटलं मीच येतो तुमच्याकडे, आणि सगळं तयारी पण झाली होती, सगळा महाराष्ट्र त्यांना मिळवण्यासाठी इथं होता. आता अनिल देशमुख का झाला? नक्कीच कायद्याच्या काही बाजू आहेत त्या तपासून त्याच्या बाबतीत आपला बचाव कशा पद्धतीने होईल त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. एखाद्या गोष्टी चुकीच केली नाही आणि त्या बाबतीत जर मला एखादा कुणीतरी राजकीय द्वेषापोटी जर मला प्रेशर करून एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर माझं कर्तव्य आहे, संविधानाने मला अधिकार दिलेला आहे की माझा बचाव कशा पद्धतीने मी करू शकतो. जर कर असतं तर त्याला डर असतं. अनिल देशमुख साहेबांना कर नाही, ते सातत्यानं माध्यमाच्या समोर येऊन त्यांची भूमिका मांडतायत, पेपरच्या त्यांच्या लेटरच्या माध्यमातून ते आपल्या मीडियाशी संवाद साधतायत. त्याच्यामुळे अनिल देशमुख परमवीर सारखे पळून गेलेले नाहीत किंवा कुणाचाही राजाश्रय घेतलेला नाही. जसं परमवीर सिंगांनी भारतीय जनता पार्टीचा राजाश्रय घेतलेला आहे तसं अनिल देशमुख. धम्मपालजी, चला, म्हणजे कायद्याने त्यांना एक अधिकार दिले की आपलं डिपेंड करायचं असेल, जामीन घ्यायचा असेल की लढाई ते लढतायत. आता तुम्ही त्याला हे नाही म्हणू शकत की ते पळून गेले, कुठे आहेत तुमचे भाजपचे नेते जे आहेत, अनिल देशमुख कुठे गेले, कुठे का पळाले. हा जो प्रचार आहे, हा प्रचार जो आहे तो द्वेषातून किंवा सूडबुद्धीने आलेला प्रचार आहे. राजाश्रय मिळाला परमवीर सिंग यांना म्हणून भाजपचे नेते अनिल देशमुख यांच्यावर टीका करतात. बोला, तर सूरज असं म्हणतात जी लुकआउट नोटीस जारी केलेला अनिल देशमुखजींच्या विरुद्ध, त्यात काय सांगण्यासारखं आहे? तुम्हाला कोणत्याही कोर्टानं अजून कोणत्याही पद्धतीचं संरक्षण दिलेलं नाही. ईडीने 5 समन्स दिलेले आहेत. त्यांच्या मुलगा हृषिकेशला 2 समन्स दिलेले आहेत. त्यांना अनिल देशमुख यांना आपल्या म्हणजे एनआयए, ईडी आणि सीबीआय आपल्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांना अटक करतील अशी भीती त्यांना आहे, म्हणून ते आता आपलं इकडे तिकडे फिरतायत. नाही, अटक करतील म्हणजे का, हा नंतरचा भाग झाला. तुम्ही पहिल्या दिवशीपासून एकाही समन्सला तुम्ही सामोरं गेलेलं नाहीये, तुम्ही चौकशीला सामोरं गेलेलं नाही. सूरजजी बोलले ना, धम्मपालजी, तुम्ही द्वेषाने त्यांच्यावर कारवाई कराल, तुम्ही म्हणजे केंद्र सरकार. विलाजी हे समजून घ्या, यांच्या विरुद्ध अटक होऊ शकते, ते आरोपी ठरू शकतात, त्यांच्या विरुद्ध चार्जशीट होऊ शकते. मला सांगा, हे सिद्ध झालेलं आहे की त्यांची कंपनी आहे प्रीमियर पोर्टलिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. अनिल देशमुख, एक मिनिट मला एका शब्दाबद्दल फक्त मला ऑब्जेक्शन, याची बुक व्हॅल्यू 5.34 करोड रुपये आहे. त्यांनी 17.55 लक्ष रुपये खरेदी केले. म्हणजे पवार साहेबांनी धंदे कोणते केले? महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक कशी बुडाली हे सर्व नाही आहे काय? एखाद्या कंपनीची बुक व्हॅल्यू 100 करोड रुपये असेल तर तुम्ही ते 1 करोड रुपयात 2 करोड रुपयात विकत घेणार असाल. अहो, तुम्ही असे महाराष्ट्रामध्ये घोटाळे जर काढले, संभाजी पाटील निलंगेकर असतील, सुभाष देशमुख असेल,
सुभाष देशमुख असेल, सुभाष देशमुख आहे, संभाजी पाटील निलंगेकर आहे, नारायण राणेवर सुद्धा ईडीची नोटीस आहे. का तुम्ही त्यांना मंत्री केलं? नारायण राणेची सुद्धा ईडीवर नोटीस आहे. नारायण राणेला ईडीची नोटीस आहे तरी मंत्री केलं. कसे पवित्र होतात? भारतीय जनता पार्टीत गेल्यावर कसे पवित्र होतात? भारतीय जनता पार्टीत गेल्यावर कसे पवित्र होतात? नारायण राणे साहेबांवर सुद्धा ईडीची नोटीस आहे. की स्वतः किरीट सोमय्यांनी नारायण राणेवर आरोप केलेले आहेत. स्वतः किरीट सोमय्यांनी नारायण राणेवरचे आरोप केलेले आहेत. मग नारायण राणे भाजपात गेल्यावर कसे पवित्र होतात? नारायण राणे भाजपात गेल्यावर पवित्र झाले. स्वतः किरीट सोमय्यांनी त्यांच्या बंगल्याबद्दल, त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल ईडीमध्ये नोटीस टाकली होती. ईडीची नोटीस आली होती. ती तपास कुठपर्यंत आला तो पण महाराष्ट्राला कळू द्या. तो पण तपास महाराष्ट्राला कळू द्या. ईडीचा तपास तो पण महाराष्ट्राला कळू द्या. नारायण राणे साहेबांवरती ईडीचा तपास आणि जर चौकशी सुरू असेल तर चौकशीला केंद्राच्या नाही त्या भाजपाच्या संस्था आहेत. केंद्राच्या संस्था नाही त्या भाजपाच्या संस्था आहेत. केंद्राच्या नाही त्या भाजपाच्या संस्था आहेत. ते सूरजजी मी उत्तर घेतो धम्मपाल मेश्राम यांच्याकडून. धम्मपाल सुभाष देशमुख असतील, उत्तर घ्या. नाही सुभाष देशमुख असतील, नारायण राणे असतील किंवा आता प्रसाद लाड आहेत, असे भाजपचे जे नेते आहेत त्यांची ईडीची चौकशी जी आहे ती धीम्या गतीने चालते. पण विरोधकांची ईडीची चौकशी मात्र खूप फास्ट ट्रॅकवर आहे. असं सूरज चव्हाण यांना म्हणायचं. तर याचं उत्तर काय आपल्याला? असं वाटतं की सुभाष देशमुख, प्रसाद लाड आणि नारायण राणे यांच्या विरुद्धची चौकशी धीम्या गतीची आहे. तर राज्यात तुमचं सरकार येऊन 1.5 वर्षाच्या पुढचा कालावधी झालेला आहे. तुम्हाला तुमचे हात कोणी बांधून ठेवलेले आहेत? चौकशीचा एकच प्रकार आहे का? जर समजा NIA CBI कडे जर चौकशी प्रलंबित असेल तर राज्य सरकारला अधिकार ईडी तर केंद्र सरकारकडे आहे ना धम्मपाल. ईडी तर केंद्र सरकार, ईडी तर केंद्राचं ऐकणार ना, ती राज्याचं कशी ऐकेल? तुमचा जर आरोप तसा आहे, तुम्हाला या चौकशी संस्थांवर विश्वास नाहीये, तर राज्यात तुमचं सरकार आहे, तुमच्या चौकशी संस्था आहेत. तुमच्या चौकशी संस्था काय करतात? तुमचे हात कोणी बांधून ठेवलेले आहेत? तुम्ही तुमच्या चौकशी संस्था वापरा. धनराज ठीक आहे धनराज बंजारी, तुम्ही ऐकलं सूरज चव्हाण राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि भाजपचे प्रवक्ते धम्मपाल मेश्राम यांचं आर्ग्युमेंट तुम्ही ऐकलं. आता मला सांगा की समजा म्हणजे सूरज चव्हाण यांनी काही नावं घेतली, काही विरोधकांवर ईडीची चौकशी सुरू आहे. राज्य सरकारची चौकशी जी आहे ती का केली जात नाही? म्हणजे जर राजकारणामध्ये शत्रूला नामोहरण करण्यासाठी साम दाम दंडभेद हे सगळं वापरतोय आणि ते भाजप वापरतोय हे दिसतंय. असं अनेकांचं म्हणणं आहे. जयंती म्हणाल्या. तर मला सांगा मंजारी साहेब की राज्य सरकार हतबल आहे केंद्रापुढे? मंजारीजी, राज्य सरकार हतबल आहे असं मी नाही म्हणणार. राज्य सरकारची कुठल्या तरी पातळीवर केंद्र सरकारची हात मिळवणी आहे. हतबलता वेगळी आणि हात मिळवणी वेगळी. राज्य सरकार म्हटल्यानंतर आपल्या समोर 2 चेहरे प्रामुख्याने येतात. एक येतो सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचा आणि दुसरा येतो माननीय शरद पवार साहेबांचा. या दोन्ही चेहऱ्या मागे काहीतरी गूढ लपलेलं आहे, ज्याच्यामधून आपल्याला आजच्या या विषयावर जर खरी प्रांजळ चर्चा करायची असेल तर राजकीय वावदुकीच्या पलीकडे या देशाची, महाकाय लोकशाही प्रांताची सुरक्षा या दृष्टीनं आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. हळूच एके दिवशी जाऊन शरद पवार साहेब जर मोदी साहेब आणि शहा साहेबांना भेटत असतील, इकडे ओबीसीच्या आरक्षणाचं काय होतं त्याचा विचार न करता बंद दाराच्या आधी देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंची भेटत असतील, तर हे काळं बेळं कुठंतरी काहीतरी ऍडजस्टमेंट, कॉम्प्रोमाइजिंग सेटलमेंटचं राजकारण यांचं चाललेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी सचिन वाझेला जेव्हा डिफेंड करायचं होतं तेव्हा दस्तूर खुद्द मुख्यमंत्री म्हणाले की हा सचिन वाझे काही ओसामा बिन लादेन आहे का? अरे मी तर म्हणतो तुम्ही परमबीर सिंगाची त्या ईमेलची आणि पुलवामा मध्ये वॉन्टेड असलेल्या त्या पाकिस्तानातल्या अतिरेक्याची चौकशी करा. तुम्हाला निष्पन्न होईल की सचिन वाझे हा ओसामा बिन लादेनचा बाप आहे. तुम्हाला या ठिकाणी काहीतरी घबाड लपवायचं आहे. आज परमबीर सिंग चौकशीला हजर नाहीत. परमबीर सिंगाला भारताबाहेर जाऊ देण्यामध्ये कोणाचा हात असेल तर नंबर 1 या राज्याच्या, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचा आणि मुख्यमंत्र्याचा. नंबर 2 भारतात
जे केंद्रस्थानी सरकार आहे बीजेपीचं त्यांचा, कारण पासपोर्ट पासून इमिग्रेशनचे सगळे दरवाजे जर कोणासाठी बंद करायचे असतील तर हे सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवू शकतं. ज्या मार्गाने तुमचा विजय मल्ल्या आणि नीरव मोदी पळून जातात त्याच पद्धतीने आज परमबीर सिंग भारताबाहेर गेलेले आहे. भारतीय जनता 136 करोड, ज्यापैकी 80 करोड बेरोजगार आहे. आम्ही आपल्या पोटापाण्यासाठी फिरतोय आणि या ठिकाणी गलिच्छ राजकारण या देशाच्या सुरक्षेवर तुम्ही करता, याची लाज वाटली पाहिजे. अशी ही राजकीय ठीक आहे. मी येतो पुन्हा तुमच्याकडे. जय, अगदी थोडक्यात मी सूरज चव्हाण यांच्याकडे येतो. खूप महत्वाचा मुद्दा आहे सूरजजी. म्हणजे ज्या परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर आरोप झाल्यानंतर, राष्ट्रवादीच्या सिनियर नेत्यावर आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादीची प्रतिमा ही मलिन होती. त्याची इमेज जी आहे ती डागाळते. आरोप काय आहे हे नंतर सिद्ध होणार आहे. पण परमबीर सिंग यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी राज्य सरकारची सगळी यंत्रणा तुम्हाला वापरता आली असती. वंजारी साहेबांनी ते म्हटलं की गृहमंत्र्यांचं हे काम आहे, मुख्यमंत्र्यांचं हे काम आहे. काय चूक झाली? म्हणजे काय परमबीर सिंग यांना बाहेर जाणं म्हणजे जे सापडत नाहीये हे कुणाचं फेल्युअर आहे? नाही, खरं तर आता एक बाजू आहे की वंजारी साहेबांनी म्हणले इमिग्रेशन पॉइंट वरती सगळं सेंट्रलच्या अंडरमध्ये की कुणाला प्रवेश सेंट्रल, द्यायचा, पण तुम्ही कुणाला- राज्याची आहे ना यंत्रणा. ते सांगतो राज्याची यंत्रणा, राज्याचा गृह विभाग, राज्याचे आता कमिशनर, IPS अधिकारी हे काय करत होते? याच बाबतीत जसं केंद्रानं नीरव मोदी असतील, माल्ल्या असतील किंवा सगळे जी काही आपल्या देशातून टोपी घालून पळून गेलेली लोक आहेत, जसे त्या पद्धतीचीच मदत ही परमबीर सिंगांना सेंट्रलनं केलेली आहे. आजपर्यंत सीबीआय अनिल देशमुख साहेबांच्या विरोधात इन्क्वायरी चालू, पण परमबीर सिंगला कुठं अटक केलेली नाही, कुठं बोलवलेलं नाहीये. पण हे कुठंतरी केंद्र आणि परमबीर सिंगनं ठरवून केलेला प्लॅन आहे आणि ह्या यंत्रणेच्या माध्यमातून त्यांना या भारताच्या बाहेर पाठवण्यासाठी मास्टर माइंड कोण आहे सूरजजी? भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे. अनिल देशमुख साहेबांच्या काळामध्ये काही भारतीय जनता पार्टीच्या बोलक्या पोपटांचा आवाज बंद केला होता आम्ही. त्या बोलक्या पोपटाचा आवाज बंद केल्यामुळे अनिल देशमुख साहेबांवरती झालेली कारवाई आहे. जे भारतीय जनता पार्टीचे पोपट पाहिजे तसं बोलत होते ते माध्यमात येऊन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अनेक त्यांनी घोटाळे बी केले होते. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, हे कायद्याच्या कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न त्यांना धर्मपालजी बोला, उत्तर द्या. आता सूरजला उत्तर द्या. विलासजी, ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात ना सूरजजी, ते विसरले असतील की त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर ते स्वतःच्या विमानातून एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला सोडण्याचं काम देखील ज्यांनी केलं ते आरोप झाले. धर्मपालजी, आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने केलेला एक आता केंद्रात तुमचं सरकार आहे ना धर्मपालजी, केंद्रात तुमचं सरकार आहे. आरोप आम्ही सुद्धा ऐकले, जयंती सुद्धा ऐकले, आम्ही सुद्धा ऐकले. हे आरोप केले पण सिद्ध काही झालं नाही. काय बोलताय तुम्ही? एक आरोप सिद्ध करून दाखवा, एक आरोप आतापर्यंत तुम्ही केलेला एक आरोप सिद्ध करून दाखवा. खोटं बोल, रेटून बोल, पद्धत घाणेरडी. माध्यमासमोर तरी कमीत कमी नीट बोलायला शिका. खोटी भूमिका कशाला मांडताय? मास्टर माइंड भाजप आहे, छाती ठोकपणे सांगतोय. मास्टर माइंड भारतीय जनता पार्टी आहे. तुमच्यासारख्या पुराव्यासहित सांगतो, मास्टर माइंड भारतीय जनता पार्टी आहे. तुमच्या आरोपात दम असेल तर चौकशी संस्थांकडे जा. भारतीय जनता पार्टी मास्टर माइंड आहे. तुम्ही सांगता ना एक पवार साहेबांवरती केलेला आरोप सिद्ध करून दाखवा. एक गाडीभर पुरावे घेऊन मुंडे साहेब निघाले होते, कुठे गेले ते पुरावे? गाडीभर पुरावे घेऊन मुंडे साहेब निघाले होते, कुठे गेले पुरावे? देवेंद्र फडणवीस साहेब पुरावे घेऊन निघाले, कुठे गेले पुरावे? ते पुरावे? सेटलमेंट बादशाह आरोप करायचा, प्रतिमा मलिन करायची आणि एखाद्याचं राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त करायचं ही भारतीय जनता पार्टी. ठीक आहे. धर्मपालजी, तुमचा मुद्दा संपवा. हा, अगदी थोडक्यात मुद्दा संपवा. मला जयंतकडे धर्मपालजी काय म्हणलं सर? धर्मपालजी बोला, तुम्ही तुमचा मुद्दा संपवा. तुम्ही दोघंच भांडत होतात. मला थोडंसं ऐकायचं, मुद्दे सुद्धा ऐकायचं. मी तर तटस्थ माणूस आहे. माझी त्यांना विनंती आहे की खोटे आरोप करण्यापेक्षा माझ्या बोलण्याच्या पूर्वी त्यांनी सुरुवात केलेला आहे. हा बोला, म्हणून मी तुम्हाला संधी देतोय ना. बोला, अहो बोलून आधी तुम्ही तरी बोलून घ्या, नाही तर मी तरी बोलतो.
खोटं नका बोलू ना, बोलायचं मी गप्प बसतो, खोटं नका बोलू. दिशाभूल आरोप- धम्मपालजी बोला तुम्ही. महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल नका करू. प्रतिनिधित्व करतात त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर त्यांच्या विमानातून एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला परत सोडून खोटं देण्याची- बोलताय तुम्ही, परत खोटं बोलताय. काय पुरावा आहे तुमच्यापाशी? काय पुरावा आहे तुमच्यापाशी? काय पुरावा आहे तुमच्यापाशी? काय पुरावा आहे तुमच्यापाशी? परत खोटं बोलताय तुम्ही. महाराष्ट्राची दिशाभूल नका करू, महाराष्ट्राची दिशाभूल नका करू, महाराष्ट्राची दिशाभूल नका करू. कशाला खोटं बोलताय? नीरव मोदीला पळवलं, विजय माल्याला पळवलं, चोक्सीला पळवलं. हे तुम्ही ते पळवणारे. नीरव मोदी चोक्सी हे नरेंद्र मोदी सोबत होते. नीरव मोदी चोक्सी हे नरेंद्र मोदी सोबत होते. त्याला पळवलं कुणी? नीरव मोदी नरेंद्र मोदी साहेबांसोबत नीरव मोदी चोक्सी होते. ठीक आहे धम्मपालजी ठीक आहे. महाराष्ट्राची ठीक आहे. दिशाभूल खूप नका जुने करू. आरोप आहेत धम्मपालजी. खरं तर मी जयंत यांच्याकडे येतो. जयंत या सगळ्यांचा मास्टर माइंड कोण आहे? तर ठीक आहे, वंजारी म्हणतात की भाजप तेवढं जबाबदार आहे. म्हणजे मास्टरमाइंड कोण आहे हे आपण असं पटकन बोलू शकत नाही. पण एक लक्षात ठेव, वाझे म्हणजे काय ओसामा बिन लादेन आहे का? हे वाक्य हे जेवढं म्हणजे काय बोलण्याची गरज नव्हती हे त्यावेळेसही आपल्यासारख्या अनेक पत्रकारांनी सांगितलेलं आहे. आता मला या भाजपच्या प्रवक्त्यांना जरा सांगायचं आहे, मी सगळ्यांच्याच बद्दल बोलतोय. 1993 सालचे संरक्षण मंत्री असताना पवारांच्या प्लेन मधून कोण ते वाराणसी भिवंडीचे भिवंडीचे सगळे मला केस मला पूर्ण मी अगदी केस सांगू शकतो एवढी मला पूर्ण पाठ आहे. त्याच्यानंतर हे सिद्ध झालं की ते जेव्हा प्लेन मध्ये बसले तेव्हा त्यांच्यावर आरोप नव्हता. 1993-94 सालची घटना ती तुम्ही 2021 ला सिद्ध झाल्यानंतर सांगणं आता बंद करा. आत्ताच बोला पहिली गोष्ट. आणि आत्ताच बोलताना केवळ एका मुद्द्यावर बोला की जर असं का व्हावं की परमबीर सारखा एक IPS ऑफिसर आता लुकआउट लेव्हलला. तुम्ही मला एक सांगा, आता इथे CCTV आपल्याकडे मोबाईल अशी सगळी उपकरणं असताना एखाद्या माणसाला आणि ईडी म्हणा किंवा सगळीकडे तुम्ही काय फ्लाईटनी जायचंय, देशाबाहेर जायचंय, सगळं असताना लुकआउट नोटीस काढायची गरज काय? जर एवढा कोणीतरी क्रिमिनल आहे ना तर तुम्ही पकडा ना, तुमच्या हातात आहे ना अथॉरिटी. तुम्ही का नाही पकडू शकत? तुम्हाला ही सवय आहे भारतीय जनता पार्टीला की एखादा विषय कुजवून ठेवायची. जसा वर्षानुवर्ष तुम्ही राम मंदिर ठेवला आणि त्याच्या भरोश्यावर तुम्ही 2 पंतप्रधान आणले, तसं तुम्हाला हे बघा तुम्ही एकदा करा ना, तुम्ही अरेस्ट करा जर तुमच्या अथॉरिटी आहे. तुम्ही का नाही करत? परमबीर जर का तुमच्या दृष्टीने अनिल देशमुखांची तुम्ही करून दाखवा, तुम्हाला काहीही करायचं नाहीये. आणि पण त्याचबरोबर ओव्हरऑल मला एक दिसतंय, मी एकूणच या प्रकरणात केवळ एका व्यक्तीला दोष देऊ शकत नाही, केवळ एका पक्षाला दोष देऊ शकत नाही. मला खरोखर दगडाखाली अनेकांचे हात सापडले, जे मी बोललेलो आहे. सचिन वाझे, प्रदीप शर्मा, परमबीर सिंग एकेकाळचे अत्यंत जवळचे सहकारी असलेले, एकमेकांवर विश्वास असलेले, तेच आता संशयाच्या सुईमध्ये अडकलेले आहेत. एक जण दुसरा आरोप करताय, दुसरंच काहीतरी निघताय. यांचा मास्टर माइंड जो आहे तो शोधण्याचा प्रयत्न केंद्र सरकार आणि राज्य सरकारने करावा, जेणेकरून प्रशासन हे स्वच्छपणे काम करेल, सरकार स्वच्छपणे काम करेल. आरोप प्रत्यारोप होतच राहतील. राजकीय पक्ष आहेत, आरोप प्रत्यारोप करणार, पण लोक जाणून आहेत की नेमकं काय होत आहे, काय नाही होत आहे. मी इथेच थांबतो. आपल्या सगळ्यांचे आभार. आपण या कार्यक्रमात सहभागी झाला. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.